ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली महापालिकेत एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची अनेक महापालिकांमध्ये युती होणार आहे कळत आहे। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपासंदर्भात बोलणी सुरू झालेली आहेत। मराठी बहुल भागात सध्या दोघांची ताकद असल्यामुळे वाटाघाटी सुरू आहेत। ठाकरेंच्या सेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। मुंबईत अनेक वॉर्ड्समध्ये शिवसेनेचे एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत, पण त्यामुळे कुणाच्या पारड्यात पक्षाची अधिकृत उमेदवारी जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर अनेक वॉर्डांमध्ये शिवसेनेची जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर मनसे आणि शिवसेना यांची आता जवळपास जी युती आहे ती निश्चित झाली आहे। मुंबई असेल किंवा नाशिक असेल, ठाणे असेल की जी MMR रिजनमधील जी महानगरपालिका आहे त्यात ही जी पक्ष आहेत ते युती करतीलच, पण स्वतः शिवसेनेमध्ये देखील एकेका वॉर्डामध्ये अनेक इच्छुक जे उमेदवार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वॉर्डांमध्ये 2 उमेदवार इच्छुक आहेत तर काही वॉर्डांमध्ये 3 उमेदवार इच्छुक आहेत। जिथे जिथे नगरसेवक आहेत तिथे देखील अनेक जे इच्छुक उमेदवार देखील आता आपल्या विभाग प्रमुखांना सांगत आहेत की आम्ही या जागेसाठी इच्छुक आहेत। महत्त्वाचा वॉर्ड आपण जर पाहिला तर तो म्हणजे 199 जो वॉर्ड म्हणजे किशोरी पेडणेकर यांचा आहे। तिथे जे शाखा प्रमुख आहेत गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे या देखील इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं 196 जो आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड आहे तिथे देखील अनेक तो वॉर्ड आता सध्या आपण पाहिलं तर तो आता महिलांसाठी राखीव झालाय, त्यामुळे इथे देखील 3 ते 4 ज्या महिला आहेत त्या इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मुंबईतील असे अनेक पूर्व उपनगर असेल किंवा पश्चिम उपनगर असेल या भागामध्ये ज्या प्रमुख वॉर्ड आहेत तिथे देखील आता जी इच्छुकांची आहे ती आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचं पाहायला मिळतात। त्याचबरोबर भांडूप या परिसरात आपण पाहिलं तर जी राजोल पाटील या ज्या खासदार यांच्या मुली आहेत त्या देखील ईशान्य मुंबईतनं इच्छुक असल्याचं पाहायला मिळते। ते देखील 109 या वॉर्डातनं इच्छुक आहे। तिथे स्वतः सिटिंग नगरसेवक असल्यामुळे पाहायला मिळणार की उद्धव ठाकरे हे कुणाला तिकीट देतील। पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।